आपण कुणावरती टीका टिप्पणी न करता आम्ही तालुक्यात काय केले, तालुक्याचं युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्यासाठी काय करतात, किती कामं केली, त्याच्यावरती आपलं खऱ्या अर्थाने गेले. आपण 30 वर्षाचा इतिहास मागचा काढला, 30 वर्षामध्ये किती विकास काम इथलं केलेलं काढलं, तर निश्चितपणानं तुम्हाला त्यात फरक जातो. फलटण बारामती रस्ता असणारा तुम्ही बघताय, गेले 10-15 वर्ष तो रस्ता पडून होता. त्या रस्त्यावरती अक्षरशः येड्या बाबळी उगवल्या होत्या. आता तसंच आम्ही नदीची परिस्थिती परवा पाहिली, अतिशय नदीची बिकट अवस्था, अतिशय घाण पाणी सोडलेलं होतं. म्हणजे त्या अधिकाऱ्याला समोर घेऊन त्याला चांगलं खडसावून सांगितलं की माझ्या इथला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, पाणी चांगलं असलं पाहिजे, त्याचा वास या गावाला घायची पंचायत झाली, अशी परिस्थिती आहे नदीची. कुठेही कधी लक्ष द्यायचं नाही, जसं चाललंय तसं चालू द्यायचं. प्रशासनावरती वचक नव्हती, प्रशासनावरती कोण सांगत नव्हता, जबाबदारी कोण घेत नव्हती. आणि असं बघाल अवस्था या तालुक्याची करून ठेवण्याचं काम आहे नेते मंडळींनी केलं. सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, एवढा कार्यक्रम त्यांचा चालू होता. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला, त्या सांगवी गणाने आशीर्वाद दिला, विटणी गटाने आशीर्वाद चांगल्या पद्धतीने दिला विधानसभेला. आणि तुमच्या आशीर्वादावरती मी या तालुक्याचं नेतृत्व करू शकतो. त्यानंतर फलटणमध्ये नगरपालिका आपल्या ताब्यात आली, म्हणजे परिवर्तनाची लाट आली. त्यांनी प्रचंड मोठा असं नेरेटिव्ह सेट केला होता, चुकीच्या पद्धतीने बातम्या तयार केल्या होत्या. पण त्या बातम्याला हा तालुका कुठं थांबला नाही. बातम्याचं कुठं तरी त्यांना कुठं त्याला त्यांच्या पत्रात माफ दिलं नाही, माफ रणजितदादांच्या पत्रात माफ आपण टाकलं. आणि त्याच्यामुळे हे परिवर्तन झालं. प्रत्येक गोष्ट विकासासाठी, पाण्याचा विषय असेल, आमच्या भागामध्ये पाणी कमी होतं, धोम बलकवडीचं पाणी 4 माही होतं, 8 माही केलं. निरा देवधर आमचं बंद पडलेली स्कीम होती. 4000 कोटी रुपये खर्च करून आपण त्याचा 4000 कोटी रुपये त्या योजनेसाठी मिळाले, ती सुद्धा योजना चांगल्या पद्धतीने. फलटण तालुक्यामध्ये बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मान सन्मानानं माझं गोरगरिबाचं पोरग कुणाच्या चिठ्ठी न घेता तिथे गेलं पाहिजे, त्याच्या मेरिटवर त्याला काम मिळालं पाहिजे. म्हणून आपण नवीन MIDC सुरू. पूर्वी तुम्ही बघता कमिन्स मध्ये कंपनीत लागायचं झालं तर सर आमचे आहेत. सरांचा मी पूर्वी म्हणत होतो की सरांचा दोष नाही. सर पूर्वी मी माझी भाषण तुम्ही काढा, आणि मी त्यात सांगत होतो की बुरुमले सरांचा त्यात दोष नाही, सिस्टीमचा दोष होता. जी सिस्टीम चालवणारी लोक होती तिथं गेल्या, चिठ्ठी घेतल्याशिवाय कंपार्ट वाचोस तर मोडल्याशिवाय त्याला चिठ्ठी मिळत नव्हती. आणि सन्मानपूर्वक त्याला नोकरी मिळत होती. सध्याला सन्मान मिळत नव्हता माझ्या गोरगरिबांच्या पोराला, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जो सन्मान पाहिजे तो. शाळा शिकवतोय, लहानपणापासून लहानाचा मोठा करायचा, कष्ट करायचं, त्या शेतकऱ्यांनी पोरगा शिकवायचा आणि कंपनीत जवळची कंपनी म्हणून लावायला द्यायचं. तर त्याला सन्मानपूर्वक तिथं जाता येत नव्हतं. त्याला कोणाच तरी चिठ्ठी घ्यावी लागत होती, कुणाच्या तरी हातापाया पडायला लागत होतं, कमरत वागावं लागत होतं, आणि त्याच्या मेरिट प्रमाणे त्याला ती नोकरी मिळत नव्हती. पण आज परिस्थिती बदलतोय. आपण सन्मानपूर्वक त्याला नोकरी द्यायची काम करतोय. कुणाचीही चिठ्ठी लागणार नाही, कुणाकडेही यावं लागणार नाही. त्याचा शाळेच्या गुणवत्तेवरती, त्याच्या हुशारीवरती आता येणाऱ्या कंपनीमध्ये, येणाऱ्या MIDC मध्ये तो मुलगा, माझा सर्वसामान्याचा मुलगा डायरेक्ट कंपनीकडे जाईल. त्याला त्याचं असणारं प्रशस्ती पत्रक दाखवल आणि मग त्याच्यावरती त्याला नोकरी मिळेल. कुणाच्या आमच्याकडे नाही आला, कुणीही नाही आलं तर आमच्याकडे चालणार आहे. स्वरूपराजांच्याकडे नाही आलं पाहिजे, रणजितदादांच्याकडे नाही केलं पाहिजे, माझ्याकडे नाही आलं पाहिजे, आणि त्याला तिथं त्या कंपनीने नोकरी समान करून मिळत पाहिजे. ही परिस्थिती आम्ही तालुक्यात आहोत. शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी अडचणी, त्या अडचणीवरती मात केलं पाहिजे. AICC मी मागच्या वेळेस सांगितले, प्रत्येक गोष्टीत आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न सुधारलं पाहिजे. नुसतं राजकारण करून, राजकारणासाठी आम्ही मत मागायला तुमच्याकडे येणार. तर माझ्या तालुक्यातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही घेऊन तुमच्याकडे येणार. म्हणजे आम्ही नुसतं राजकारण मतं द्या, मतं दिली की आमचं काम संपलं, तुम्ही तिकडं कसं जगताय, कसं वागताय, कसं तुमचा प्रपंच चालवताय, ह्याच्याकडे आमचं दुर्लक्ष प्रत्येक नेते मंडळीने आतापर्यंत केलं. ते दुर्लक्ष आता आम्ही करणार नाही. आम्ही तुमचा प्रपंच चांगल्या पद्धतीने कसं चालू, माझ्या शेतकऱ्याचा कुटुंब कसं चांगलं आर्थिकदृष्ट्या सबल होईल, ह्याच्यासाठी आम्ही लोक प्रयत्न करणार. ह्याच्यासाठी तालुक्यामध्ये नवीन कंपनी आणणार आहे, नवीन AI सिस्टीम आपण तालुक्यामध्ये राबवणार आहे. माझ्या शेतकऱ्याचं उंचीमान वाढलं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण हा प्रयत्न करणार. आणि म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुमच्या ताकदीवरती आपण निवडून आणणार आहोत. तुम्ही आशीर्वाद देणार ना? मोठ्याने सांगा, आशीर्वाद मिळणार ना? हाच आशीर्वाद आता आपला, हा तुमचा आवाज फलटण तालुक्यात घुमला पाहिजे.
प्रत्येक गटामध्ये आपला जिल्हा परिषदचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. प्रत्येक गणामध्ये आपले पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चांगल्या ताकदीने निवडून आले पाहिजे. त्यांना कुठं चिकटून घेतलं नाही पाहिजे. मताचा फरक प्रचंड मोठा असला पाहिजे. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण शेतकऱ्यांनी उठलं पाहिजे. उमेदवार तर पळणारच आहेत, पण उमेदवार पळण्यापेक्षा आपण समोर बसलेले माझे बांधव, माझ्या भगिनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रत्येकाला मार्गदर्शन केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या घरी जावा, शेतकऱ्याला समजून सांगा की दादांचं काम कसं आहे. आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणारा विधानसभेचा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा कशा पद्धतीने काम करतोय, आमचे शिवरूपराजे कशा पद्धतीने काम करतायत, आमचे गुरुले सर कशा पद्धतीने काम करतात, आमचे डिक्यांना कशा पद्धतीने काम करतायत, रामभाऊ कशा पद्धतीने काम करतायत, हे तुम्ही आता तळागाळापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. महायुतीच्या शासनाच्या तर योजना आपल्याकडे असंख्य आहेत. सगळ्या योजना चालू आहेत. रेशनिंग फ्री आहे. माझ्या महिलांना एसटीचं अर्ध तिकीट आहे. लाईट बिल 5 HP पासून 7.5 HP पर्यंत मोफत लाईट बिल आहे. इंदिरा आवास योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, PM किसान आहे. अशा असंख्य योजना या शासन आपल्याला देवाभाऊंच्या माध्यमातून, राज्यदाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या योजना मिळत असतात. हे तर सगळं मिळतच आहे, पण ह्याच्यापेक्षाही आपल्याला तालुक्याचा विकास साधण्यासाठी तालुक्यामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे. त्या गाण्यामध्ये मी जवळजवळ 5 कोटी रुपये टाकलेले. सांगवी गाण्यामध्ये संजय 5 कोटी रुपये आम्ही या सांगवी गाण्यात टाकले. मग त्यात सांगवी असेल, सोमंतळे असेल, जी गावं तुमची सांगवी गाण्यात येतात, 5 कोटी रुपयाचे काम आता टाकले. पानंद रस्ते लिस्ट मला वाचता येणार नाही एवढे. माझे तुमच्या इथं जवळजवळ 6-7 पानंद रस्ते या भागामध्ये आम्ही टाकलेले. म्हणजे पानंद रस्ते हा विषय आपल्याला कधी माहित होता का? कधी कोणी सांगितला होता का? कधीही तुम्हाला सांगितलं होतं. 35 किलोमीटर मी मंजूर करून आणले. परत त्या भावने आम्हाला आता जवळजवळ 20-25 किलोमीटरचे रस्ते दिले. म्हणजे या तालुक्यामध्ये 60 किलोमीटरचे रस्ते, पानंद रस्ते आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये 1 किलोमीटर 2 किलोमीटर अशा पद्धतीने रस्ते होणार. दिवसा लाईट आपल्याला मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी मी वर्षभरामध्ये संघर्ष करून 50% तालुक्यामध्ये दिवसा लाईट देण्याचे काम केले. माझ्या शेतकऱ्याचा जवळचा प्रश्न होता. ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून आपण काम करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करून मोठ्या फरकाने विजय करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण कुणावरती टीका टिप्पणी न करता आम्ही तालुक्यात काय केलंय, तालुक्याचं युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्यासाठी काय करतात, किती कामं केली, त्याच्यावरती आपलं खऱ्या अर्थाने गेले. आपण 30 वर्षाचा इतिहास मागचा काढला. 30 वर्षामध्ये किती विकास काम इथलं केलेलं काढलं तर निश्चितपणानं तुम्हाला त्यात फरक झाला. फलटण बारामती रस्ता असणारा तुम्ही बघताय. गेले 10-15 वर्ष तो रस्ता पडून होता. त्या रस्त्यावरती अक्षरशः येड्या बाबळी उगवल्या. आता तसंच आम्ही नदीची परिस्थिती परवा पाहिली. अतिशय नदीची बिकट अवस्था, अतिशय घाण पाणी सोडलेलं होतं. म्हणजे त्या अधिकाऱ्याला समोर घेऊन त्याला चांगलं खडसावून सांगितलं की माझ्या इथला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, पाणी चांगलं असलं पाहिजे. त्याचा वास या गावाला घ्यायची पंचायत झाली अशी परिस्थिती आहे नदीची. कुठेही कधी लक्ष द्यायचं नाही. जसं चाललंय तसं चालू द्यायचं. प्रशासनावरती वचक नव्हती, प्रशासनावरती कोण सांगत नव्हता, जबाबदारी कोण घेत. आणि असं बकाल अवस्था या तालुक्याची करून ठेवण्याचं काम आहे नेते मंडळींनी केलं. सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, एवढा कार्यक्रम त्यांचा चालू होता. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्या सांगवी गणाने आशीर्वाद दिला, विटणी गटाने आशीर्वाद चांगल्या पद्धतीने दिला विधानसभेला. आणि तुमच्या आशीर्वादावरती मी या तालुक्याचं नेतृत्व करू शकतो. त्यानंतर फलटणमध्ये नगरपालिका आपल्या ताब्यात आली. म्हणजे परिवर्तनाची लाट आली. त्यांनी प्रचंड मोठा असं नेरेटिव्ह सेट केला होता. चुकीच्या पद्धतीने बातम्या तयार केल्या होत्या. पण त्या बातम्याला हा तालुका कुठं थांबला नाही. बातम्याचं कुठं तरी त्याला त्यांच्या पत्रात माफ दिलं नाही. माफ रणजितदादांच्या पत्रात माफ आपण टाकलं आणि त्याच्यामुळे हे परिवर्तन झालं. प्रत्येक गोष्ट विकासासाठी. पाण्याचा विषय असेल, आमच्या भागामध्ये पाणी कमी होतं. धोम बलकवडीचं पाणी 4 माही होतं, 8 माही केलं. निरा देवधर आमचं बंद पडलेली स्कीम होती. 4000 कोटी रुपये खर्च करून आपण त्याचा 4000 कोटी रुपये त्या योजनेसाठी मिळाले. ती सुद्धा योजना चांगल्या पद्धतीने. फलटण तालुक्यामध्ये बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मान सन्मानानं माझं गोरगरिबाचं पोरग कुणाच्या चिठ्ठी न घेता तिथे गेलं पाहिजे. त्याच्या मेरिटवर त्याला काम मिळालं पाहिजे. म्हणून आपण नवीन MIDC सुरू.
पूर्वी तुम्ही बघता कमिन्स मध्ये कंपनीत लागायचं झालं तर सर आमचे आहेत. सरांचा मी पूर्वी म्हणत होतो की सरांचा दोष नाही. सर पूर्वी मी माझी भाषण तुम्ही काढा आणि मी त्यात सांगत होतो की बुरुंगले सरांचा त्यात दोष नाही, सिस्टीमचा दोष होता. जी सिस्टीम चालवणारी लोक होती तिथं गेल्या चिठ्ठी घेतल्याशिवाय कंपार्ट वापस तर मोडल्याशिवाय त्याला चिठ्ठी मिळत नव्हती आणि सन्मानपूर्वक त्याला नोकरी मिळत होती. सध्याला सन्मान मिळत नव्हता माझ्या गोरगरिबांच्या पोराला. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जो सन्मान पाहिजे तो शाळा शिकवतोय, लहानपणापासून लहानाचा मोठा करायचा, कष्ट करायचं, त्या शेतकऱ्यांनी पोरगा शिकवायचा आणि कंपनीत जवळची कंपनी म्हणून लावायला द्यायचं, तर त्याला सन्मानपूर्वक तिथं जाता येत नव्हतं. त्याला कुणाच तरी चिठ्ठी घ्यावी लागत होती, कुणाच्या तरी हातपाया पडायला लागत होतं, कमरत वागावं लागत होतं आणि त्याच्या मेरिट प्रमाणे त्याला ती नोकरी मिळत नव्हती. पण आज परिस्थिती बदलते. आपण सन्मानपूर्वक त्याला नोकरी द्यायची काम करतोय. कुणाचीही चिठ्ठी लागणार नाही, कुणाकडेही यावं लागणार नाही. त्याचा शाळेच्या गुणवत्तेवरती, त्याच्या हुशारीवरती आता येणाऱ्या कंपनीमध्ये, येणाऱ्या MIDC मध्ये तो मुलगा, माझा सर्वसामान्याचा मुलगा डायरेक्ट कंपनीकडे जाईल. त्याला त्याचं असणारं प्रशस्ती पत्रक दाखवल आणि मग त्याच्यावरती त्याला नोकरी मिळेल. कुणाच्या आमच्याकडे नाही आला, कुणीही नाही आलं तर आमच्याकडे चालणार आहे. स्वरूपराजांच्याकडे नाही आलं पाहिजे, रणजितदादांच्याकडे नाही केलं पाहिजे, माझ्याकडे नाही आलं पाहिजे आणि त्याला तिथं त्या कंपनीने नोकरी समान करून मिळत नाही. ही परिस्थिती आम्ही चालून येतात. शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी अडचणी, त्या अडचणीवरती मात केलं पाहिजे. AICC मी मागच्या वेळेस सांगितले, प्रत्येक गोष्टीत आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न सुधारलं पाहिजे. नुसतं राजकारण करून राजकारणासाठी आम्ही मत मागायला तुमच्याकडे येणार, तर माझ्या तालुक्यातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही घेऊन तुमच्याकडे येणार. म्हणजे आम्ही नुसतं राजकारण मतं द्या, मतं दिली की आमचं काम संपलं, तुम्ही तिकडं कसं जगताय, कसं वागताय, कसं तुमचा प्रपंच चालवताय ह्याच्याकडे आमचं दुर्लक्ष प्रत्येक नेते मंडळीने आतापर्यंत केलं. ते दुर्लक्ष आता आम्ही करणार नाही. आम्ही तुमचा प्रपंच चांगल्या पद्धतीने कसा चालू, माझ्या शेतकऱ्याचा कुटुंब कसं चांगलं आर्थिकदृष्ट्या सबल होईल, त्याच्यासाठी आम्ही लोक प्रयत्न करणार. त्याच्यासाठी तालुक्यामध्ये नवीन कंपनी आणणार आहे, नवीन AI सिस्टीम आपण तालुक्यामध्ये राबवणार आहे. माझ्या शेतकऱ्याचं उंचीमान वाढलं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण हा प्रयत्न करणार. आणि म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुमच्या ताकदीवरती आपण निवडून आणणार आहोत. तुम्ही आशीर्वाद देणार ना? मोठ्याने सांगा, आशीर्वाद मिळणार ना? हाच आशीर्वाद आता आपला, हा तुमचा आवाज पलटण तालुक्यात घुमला पाहिजे. प्रत्येक गटामध्ये आपला जिल्हा परिषदचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. प्रत्येक गणामध्ये आपले पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चांगल्या ताकदीने निवडून आले पाहिजे. त्यांना कुठं चिकटून घेतलं नाही पाहिजे, मताचा फरक प्रचंड मोठा असला पाहिजे, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण शेतकऱ्यांनी उठलं पाहिजे. उमेदवार तर पळणारच आहेत, पण उमेदवार पळण्यापेक्षा आपण समोर बसलेले माझे बांधव, माझ्या भगिनी, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रत्येकाला मार्गदर्शन केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या घरी जावा, शेतकऱ्याला समजून सांगा की दादांचं काम कसं आहे. आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणारा विधानसभेचा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा कशा पद्धतीने काम करतोय, आमचे शिवरूपराजे कशा पद्धतीने काम करतायत, आमचे बुरुंगले सर कशा पद्धतीने काम करतात, आमचे डिक्याना कशा पद्धतीने काम करतायत, रामभाऊ कशा पद्धतीने काम करतायत, हे तुम्ही आता तळागाळापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. महायुतीच्या शासनाच्या तर योजना आपल्याकडे असंख्य आहेत, सगळ्या योजना चालू आहेत. रेशनिंग फ्री आहे, माझ्या महिलांना एसटीचं अर्ध तिकीट आहे, लाईट बिल 5 HP पासून 7.5 HP पर्यंत मोफत लाईट बिल आहे, इंदिरा आवास योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, PM किसान आहे. अशा असंख्य योजना या शासन आपल्याला देवाभाऊंच्या माध्यमातून, आदिदांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या योजना मिळत असतात. हे तर सगळं मिळतच आहे, पण ह्याच्यापेक्षाही आपल्याला तालुक्याचा विकास साधण्यासाठी तालुक्यामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे. त्या गाण्यामध्ये मी जवळजवळ 5 कोटी रुपये टाकलेले. सांगवी गाण्यामध्ये संजय 5 कोटी रुपये आम्ही या सांगवी गाण्यात टाकले. मग त्यात सांगवी असत, सोमनतळे असत, जी गावं तुमची सांगवी गाण्यात येतात, 5 कोटी रुपयाची काम आता टाकले. पानंद रस्त्याचा लिस्ट मला वाचता येणार नाही एवढे माझे. तुमच्या इथं जवळजवळ 6-7 पानंद रस्ते या भागामध्ये आम्ही टाकलेले. म्हणजे पानंद रस्ते हा विषय आपल्याला कधी माहित होता का? कधी कोणी सांगितला होता का? कधीही तुम्हाला सांगितलं होतं. 35 किलोमीटर मी मंजूर करून आणले, परत या भावने आम्हाला आता जवळजवळ 20-25 किलोमीटरचे रस्ते दिले. म्हणजे या तालुक्यामध्ये 60 किलोमीटरचे रस्ते, पानंद रस्ते आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये 1 किलोमीटर 2 किलोमीटर अशा पद्धतीने रस्ते होणार. दिवसा लाईट आपल्याला मिळाली पाहिजे, ह्याच्यासाठी मी वर्षभरामध्ये संघर्ष करून 50% तालुक्यामध्ये दिवसा लाईट देण्याचे काम केले. माझ्या शेतकऱ्याचा जेवळाचा प्रश्न होता. ह्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून आपण काम करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करून मोठ्या फरकाने विजय करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.